विनंती करतो की जी सुंदर ट्रॉफी त्याची महाराज पहिल्यांदा आपण हरकत नाही कॅप देतोय आपण त्यानंतर स्वीट बॉक्स आणि या सुंदर ही ट्रॉफी युवा सेना चषक 2022 मधील हा दुसरा सेमी फायनलचा सामना तुम्ही मित्रांनो पाहणार आहात पीटीसी मधील हे दोन बलाढ्य संघ आपण पाहतो एकमेकांसमोर या ठिकाणी लढताना आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल आदित्य स्पोर्ट पडगे टॉस जिंकता श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला सन्माननीय रवी पवार यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण नवायचं आहे तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय तर दिशा 11 बोरशिती संघाने अंतिम सामन्यामध्ये अर्थात मेगा फिनालेमध्ये त्यांनी प्रवेश निश्चित केला आणि जो संघ या मॅचमध्ये जिंकेल तो संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल सुरेश पारदे आपल्या षटकात सुरुवात करतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू मात्र बाजीलच्या बॅटमध्ये मात्र रिंगने उडवायचा होता डीप लॉंग ऑफच्या दिशेने परंतु चेंडू मात्र कट लागल्यानंतर ट्रॅबल होतोय गलीमधून बाकपट थर्डमॅनच्या सीमेरेषेला जाऊन धडकतोय पहिल्याच चेंडूवर हा पहिला चौकार पाहिले तर पूर्णपणे कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी फटका नव्हता परंतु रिझल्ट चांगला मिळाला तो म्हणजे आदित्य स्पोर्ट पडगा संघासाठी कारण पहिल्याच चेंडूवर चौकाराने मात्र आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलं ते म्हणजे बाजील आणि प्रलेश मुरांजन हे दोन सलामीवीर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे मात्र स्विच केल्याचा प्रयत्न हा फटका सुद्धा मात्र दमदार आहे धाबा सुद्धा दमदार मिळतील आणि या सलगचा दुसरा चौकार या ओव्हरमध्ये आपण पाहतोय बाजीलच्या बॅटमधून चांगली सुरुवात पाहतोय आपण आदित्य स्पोर्ट पडगा संघाची कारण सलग 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळाले सुरेशच्या गोलंदाजीवर इथे मात्र कॉफी बुक स्टाईल स्ट्रोक मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू मात्र प्लाय झाला विकी चेंडूचा पाठलाग करतोय पण अगदी सीमेरेषे लगत चेंडू जोपर्यंत स्टॉप करेल तोपर्यंत मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या काय सुंदर गोलंदाजी नव्हे तर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू आपण चौकार पाहिला पाकवट थर्डमॅनच्या दिशेने दुसरा चेंडू सुद्धा मात्र थर्डमॅनच्या दिशेनेच मात्र ठिकाणी पाहायला मिळाला आणि हा फटका तुम्ही पाहू शकाल डीप लॉंग ऑफच्या दिशेने एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल बिनगडीबाद 10 आणि पहिल्यांदाच बाजीला मात्र सलामीवीरमधून या स्पर्धेमध्ये मात्र प्रमोट केला आहे एक सट्टा लागवण्याचा प्रयत्न कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तो कुठेतरी मात्र चांगला ठरेल त्यात काही शंका नाही इथे मात्र दिल स्कूप फटका केल्याचा प्रयत्न परंतु व चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर थोडंसं टर्न मिळालं पाहू शकाल चेंडू मात्र अगदी यष्ट्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला चांगली चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि पहिला डॉट चेंडू इथे मात्र सुरेश पारधी हाताळताना आज आपण जर विचार करता 3 स्पर्धेमध्ये मात्र सुरेश पारधी प्रतिनिधित्व करणार आहे ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर लगेच तो सरस्वती चषक 2022 मध्ये अर्थात खालिंगच्या स्पर्धेमध्ये मात्र या ठिकाणी रवाना होईल त्यानंतर जोरदार अपील परंतु पिचिंग पाहिली तर कुठेतरी ऑफस्टेपच्या पलीकडे होते आणि त्याचवेळी पंचांनी ही अपील फेटाळली त्यानंतर ठाण्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र तो इथून मात्र ठीक रात्री 8 वाजता अंतिम सामना खेळण्यासाठी जाणार आहे
तिथे सुद्धा मात्र पाहिजे तर नामदार जितेंद्र आव्हाड साहेबांच्या नावाने स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र तो खेळण्यासाठी जाणार आहे. नॉन स्टॉप क्रिकेट इथे मात्र सुरेश पारधीचं आपल्याला या वीकमध्ये आपण पाहतोय. परंतु ही स्पर्धा त्याच्यासाठी खास का आहे याचं कारण त्याचा ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि गावाचा सन्मान इथे मात्र नक्कीच या ठिकाणी टिकून ठेवायचा असेल तर मात्र या ठिकाणी त्याला मात्र बेस्ट अँड बेस्ट क्रिकेट मात्र या ठिकाणी खेळावा लागेल. हो इथे मात्र काय जबरदस्त चेंडूची फेकी अगदी या टेस्ट क्रिकेटच्या मात्र अंदाजामध्ये हा फटका प्रलेश मुराजन कडनं पाहायला मिळाला. चेंडू मात्र थोडा वेळ हवेत होता परंतु शॉर्ट पॉईंटला मात्र चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू पकडलं गेलं आणि मात्र सुरुवातपर्यंत षटकाची अतिशय चांगली झाली होती परंतु व कुठेतरी अंत मात्र या ठिकाणी या फटके संघासाठी आपल्याला खराब पाहायला मिळालं. कारण शेवटचा डॉट चेंडू आपण पाहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे बिनगडी बाद 11 धावा. दरम्यान विवेकजी त्रिवेदी यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि हे विहंगम दृश्य पहा मित्रांनो, अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्र हे टिपलेले आहेत. काय गोलाकार वर्तुळाकार हा क्रीडानगरी आणि काय सुंदर हे दृश्य पाहता असं वाटतं की आपण एखादा हेलिकॉप्टरमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेतो की काय. खरोखरच पाहण्यासारखं हे दृश्य तुम्ही पाहू शकाल. आणि आता मात्र नितीनजी मोरेसुद्धा मात्र या ड्रोन कॅमेऱ्याचं जे पण चित्र पाहतोय त्याचा मात्र आनंद घेत असताना सुंदर टेलिकास्ट ओम साई मूवीजच्या माध्यमातून हे चित्र तुम्ही पाहता. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल विशाल पाटील. इथे मात्र ठिकाणी प्लेकच्या अंदाजामध्ये मात्र फटका ट्रॅव्हल झाला डीप लॉंग लेगच्या दिशेने परंतु डीपमध्ये पाहिलं तर प्रोटेक्शन मात्र आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव पहिल्या चेंडूवर विशाल पाटीलने खर्च केली आणि आता मात्र धावसंख्या पुढे जाते येते म्हणजे या बिनगडीपात 12 या धावसंख्येवर. आणि त्यानंतर ज्या देवाच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहता अर्थात जय म्हसोबा देवाच्या नावाने स्पर्धा त्याचं हे तुम्ही मंदिर पाहू शकाल. अगदी आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोर तो मंदिर आहे. इथे मात्र या ठिकाणी फटका हवेत खेळला गेला परंतु मात्र या ठिकाणी जो विजेचा खांब आहे ती विजेची तार आहे तिथे जाऊन मात्र चेंडू मात्र या ठिकाणी जाऊन धडकला आणि त्याचमुळे मात्र चेंडू सीमेरेषे पलीकडे मात्र जाऊ शकला नाही आहे. परंतु 2 धावा येथे मात्र बॅटर प्रलेशने पूर्ण केल्या. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप इथे मात्र 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते. तुम्ही पुन्हा एकदा हे छोटंसं मंदिर म्हसोबा देवाचं पाहू शकाल आणि म्हसोबा देवाचा आशीर्वाद चिंचवली गावावर आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू आहे ऑन साईडला उडवलाय. वॉट शॉट प्रलेशच्या बॅटमध्ये तो हा पहिला हानागती प्रहार पहिला बॉम्ब ब्लास्ट षटकार. या 2 फलंदाजाच्या माध्यमातून इथे मात्र पुन्हा शॉर्ट टर्म करायचं होतं परंतु लेव्हिशन इथे मात्र झाला नाही. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षण इथे मात्र सज्ज आहेत. एकच धाब्यावर मात्र समाधानी म्हणत असताना प्रलेशला कारण ठाऊक आहे की इथे मात्र चांगली पार्टनरशिप झाली आहे आणि जर आपण इथे जर एखादी विकेट्स गमावली तर मात्र येणाऱ्या फलंदाजावर कदाचित दडपण येऊ शकतो आणि त्याचमुळे तो जास्तीत जास्त वेल खेळपट्टीवर काढण्याचा प्रयत्न करतोय. हे दृश्य तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकाल. अतिशय सुंदर दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने मात्र टिपलेले दृश्य पाहता. ओहो स्विचिट अगदी बाजीलचा स्ट्रॉंग झोन आहे आणि या फटक्यापासून बाजीला तुम्ही शांत ठेवू शकणार नाही. चेंडू निघून जाईल डीप पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार.
मला बाजीलची अजून एक इनिंग आठवते या ज्या बेली बाजीलने टेनिस क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता आणि एस एस सी पडघा संघाच्या माध्यमातून केलं असताना स्वर्गीय हरिभाऊ स्मृती चषकामध्ये मात्र जी 48 धाबांची एक खेळी अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्या खेळीमध्ये सुद्धा मात्र बाजीलने अशाच प्रकारचे रिव्हर्स फटके खेळून मात्र क्रीडारसिकांची मनं जिंकली होती आणि तोच फटका आपल्याला बाजीलच्या बॅटमधनं मात्र या सेमीफायनलच्या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. बाजीले सुद्धा पाहिलं तर पडघा टेनिस क्रिकेटमध्ये कमी वेळामध्ये मात्र एक उंच भरारी घेतली आहे. धावसंख्या मात्र वेगाने वाढत असताना पाहतोय धावफलकावर कारण कुठलाही गडी आतापर्यंत गमावलेला नाही आणि 25 धावांची पार्टनरशिप या दोन फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या 25मध्ये आपण जर विचार केला तर बाजीलच्या बॅटमध्ये चौकार आले 3, प्रलेशच्या बॅटमध्ये षटकार आला 1. पण दोन्ही बाजूने मात्र या ठिकाणी अटॅक अटॅक आणि अटॅकच क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते. कुठेतरी मात्र हा संसार उद्ध्वस्त करावा लागेल कमबॅक करायचं असेल तर श्रीराजपूर जांभूळवाडा संघाला. हो इथे मात्र हुक करायचं होतं, प्रयत्न चांगले होते परंतु चेंडू मात्र निघून गेला इष्टाच्या डोक्यावरून. शेवटचा चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळाला आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केला होता सुरेश पारदीने 11 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये विशाल पाटीलने धाबा खर्च केल्या 14 आणि अशा एकूण 25 धाबा बिनगडाच्या मोबदल्यामध्ये. हे दृश्य पहा, अगदी असं वाटतं की आपण वालवंटामध्ये आलो की काय, अशा प्रकारचं हे दृश्य. कुठल्याही दिशेने पाहिले तर पहाड दिसत नाही, दगड दिसत नाही, ओनली तुम्हाला पठार अर्थात मातीच माती पाहायला मिळते आणि त्यामध्ये मात्र हे बसलेलं आपलं म्हसोबा देव त्यांच्याच नावाने मात्र चिंचोली संघ सातत्याने क्रिकेट खेळत असतो आणि त्यांच्याच नावाने मात्र ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जे म्हसोबा क्रिकेट संघ चिंचवली आहे, जे युवा सेना चषक 2022. असं वाटते की हे चित्र आज संध्याकाळी चिंचवलीच्या प्रत्येक ग्रामस्थांच्या टेटेसवर नक्कीच आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल. असं हे दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज शिवनाथ, ज्यांनी क्वार्टर फायनलमध्ये मात्र भारत मॅच पुरस्कार त्यांनी स्वीकारला होता. 9 धावांचा त्यांनी षटक हाताळला होता, 2 गडी बाद केले होते. मॅच विनिंग षटक त्यांनी हाताळला आणि तोच गोलंदाज आता मात्र या षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू पाहिला तर अगदी जे फुलर लाईन डिलिव्हरी जागेवर ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय प्रलेश मुरांजन. एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाही, चेंडू मात्र बॅटला संपर्क झाला. जोपर्यंत सुरेश पारधी जाऊन चेंडू मात्र कलेक्ट करतोय तोपर्यंत मात्र 1 धाव त्याने पहिल्या चेंडूवर मात्र पूर्ण केली. धावसंख्या 26 विदाउट लॉस. शिवनाथ पुन्हा एकदा. हो इथे मात्र खराब चेंडूची फेकी आणि मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आहे नॉन स्टॉप सीमेरेषे पलीकडे आणि पंचाचा वाईटचा इशारा. पंजा पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये हा दुसऱ्यांदा पंजा पण पाहतोय. बोनच्या रूपाने इथे मात्र आपल्या धावा पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या मात्र या 5च्या स्वरूपात पुढे जाईल आता मात्र ती म्हणजे 31. सन्माननीय निखिलजी पारधी यांचं इथे मात्र शुभ आगमन झालं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला आहेत तुळशीरामजी पारधी. फुलटवा चेंडू इनसाइड आउटचा फटका. वॉट अ क्लासिकल ड्राईव्ह. कौतुक करावं तेवढं कमी या बॅटर फलंदाज बाजीलचं. काय जबरदस्त मात्र 360 डिग्री फलंदाजी काय असते त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर एखादा रुलावर बुलेट ट्रेन वेगाने पळते त्याच अनुषंगाने मात्र ही धावसंख्या वेगाने मात्र या ठिकाणी पळत असताना पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका जणू की पहिल्या चौकाराचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु तसं नाही मित्रांनो. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बादिल शेखच्या माध्यमातून. काय फटकेबाजी आपण पाहतोय. आतापर्यंत बादिलच्या बाटमध्ये आपण 5 चौकार पाहिले आणि 5ही चौकार पासून जर पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीने त्याने मात्र एक्झिक्यूट केले. शिवनाथ थोडंसं मागणं ठरत असताना स्वीट हिट, हा स्वीट हिट नाही तर स्वीट फटका आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क, कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे, पंचांचा इशारा तो षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल तुम्ही अगदी गुडघ्यावर बसून मात्र त्यांनी शॉट सिलेक्शन केलं. गुडघा ट्रेक आणि सिक्सर देख अशी स्थिती मात्र इथे आपण पाहतोय. आणि काय फटकेबाजी करतोय. बॅटिंग आवडली असेल तर बादिल शेखसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अतिशय सुंदर आणि चांगल्या दर्जाची फलंदाजी. आणि पाहता पाहता धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 40चा आकडा क्रॉस होत असताना तब्बल 45 धाबा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे आणि या ओव्हरनंतर अजूनही एका षटकाचा खेळ आपण पाहणार आहोत. म्हणजे असं वाटते की कुठेतरी आता मात्र परग्या संघात एक उद्दिष्ट असेल की आपण 60 धाबांपेक्षा जास्त धाबा इथे आपण उभ्या करू शकतोय. आणि त्याच अनुषंगाने हे दोन फलंदाज नक्कीच बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतील. कारण येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जर पाहिलं तर सुफियान शेख आहेत, जयेश भगत आहेत, त्यानंतर आतिश लोणे सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो, ललित आगिवले आहेत. परंतु जयेश वारके या मॅचमध्ये इन नाही आहेत. परंतु त्याची मात्र असं वाटतं की कुठेही प्रकारची आता अनुपस्थिती आदित्य स्पोर्ट परग्या संघाला मात्र जाणीव होणार नाहीये. या सामन्यासाठी आपण जर पाहिले तर पारितोषिक वाढत असताना जर प्रेक्षकांनी जर आवाज झेल पकडला तर मिस्टर संदीप शिला रियाजकडनं ₹200 कॅश प्राईज त्या प्रेक्षकाला दिलं जाणार आहे. संदीप उर्फ गोट्या, कारण गोट्या त्यांचा निक नेम आहे. कारण संदीप नावाच्या व्यक्ती भरपूर चिंचोली गावामध्ये आहेत. परंतु संदीप उर्फ गोट्या म्हटलं तर नक्कीच प्रत्येकाला जाणीव होईल की एक्झॅक्टली संदीप कोणता व्यक्ती आहे. त्याच्याकडून ₹200 कॅश प्राईज आहे ऐवा झेलसाठी. परंतु व चेंडू एवढा दूरवर जाऊन पडतो की कुठेतरी प्रेक्षकांना सुद्धा मात्र चेंडूवर मात्र जाण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. भरपूर मागणा षटक शिवनाथचा आपण पाहतोय. हो पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी रिव्हर्सचा पवित्र इथे मात्र घेतला होता. परंतु या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. पहिला निर्धाव चेंडू मात्र या ओव्हरमध्ये या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज शिवनाथ. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय ती म्हणजे 45. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधील आणि सामना करेला या चेंडूवर बादिल शेख. आता मात्र तुम्ही पाहू शकाल डीप पॉईंटला मात्र एक खेळाडू तैनात केलेला आहे. कारण वारंवार इथे मात्र रिव्हर्स फटके खेळण्याचा प्रयत्न करतो बाजील. आणि त्यानंतर आता मात्र स्वीपचा फटका चेंडूला उडवलाय. अगदी सुंदर टायमिंग आणि चेंडू मात्र निघून जातो लॉंग लेगच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा चौकार.
लेशला तर पण जर पाहिलं तर अशा फटक्यांसाठी मात्र ओळखला जात नाही, पण तो सुद्धा मात्र कुठेतरी असं वाटतं की बाजील शेखकडे मात्र धडे घेतोय. कारण पहिलेच आपण स्ट्रॉंग झोन पाहिलं तर मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, स्क्वेअर लेग असेल, त्या दिशेने मात्र तो चांगले फटके एक्झिक्यूट करतोय. परंतु या ठिकाणी पहा त्यांनी रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि मात्र चौकार प्राप्त केला. आणि आता मात्र थोडेसे शफल होऊन या ठिकाणी या स्वीप लगावण्याचा प्रयत्न केला. भरपूर वेगाने इथे मात्र चेंडू आला होता. फलंदाज अगदी फॉलो केलं भापेश पारदीने आणि पंचांचा मात्र या ठिकाणी लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्या मात्र या ठिकाणी 50 धावांच्या अधिक धावसंख्या पाहायला आपल्याला ती म्हणजे 54. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला आदित्य स्पोर्ट पडका संघ पाहायला मिळतोय. कारण नाणेफेकी गमावल्यानंतर मात्र त्यांना बॅटिंगसाठी मात्र या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि काय सुंदर फटकेबाजी या दोन्ही फलंदाजांनी मात्र या ठिकाणी केली आपल्या संघासाठी. भापेश पुन्हा एकदा इथे मात्र फुलर लेन डिलिव्हरी, फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट आणि त्यानंतर चेंडू मात्र निघून जातोय नॉन स्टॉप सीमेरेषे पलीकडे. 4 धाबांसाठी आहे तो चौकार. खरोखरच या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर नक्कीच आयोजकांच्या डोक्यावर ज्यांचा हात आहे, आशीर्वाद आहे, आमच्या चिंचोलीची ओळख अर्थात आणबान शान सन्माननीय सदाशेठ मोरे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर चांगलं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांच्या समवेत सन्माननीय एकनाथजी मोरे हे सुद्धा त्यांच्या समवेत आलेले आहेत. तर या दोन्ही मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. इथे मात्र चेंडूवाला डॉट, धावसंख्या आहे स्थिर 58 आणि या डावातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बाजील शेख इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल. ओहो, परंतु या ठिकाणी उंची जास्त मिळाली. स्वतः गोलंदाज भावेश पार ते चेंडूवाला गिरगी घेतो आणि मात्र काय जबरदस्त रनिंग हॅट कॅच तिथे मात्र पाहायला मिळाली. आपण म्हणू शकतो की कॅच ऑफ द टुर्नामेंट. भरपूर मोठं अंतर का आपला भावेशने आणि कधी कधी ज्या वेळी आपण उलट्या दिशेने पळत असतो त्यावेळी ते झेल कुठे कठीण असतात, परंतु ते सोपं करून दाखवलं. भावेचं कौतुक करावं लागेल, तेवढं कमी आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. भरपूर चेंडूला मात्र उंची मिळाली होती, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि शेवटच्या मोमेंटला आपली जी हातांची उंजल आहे ती उघडली आणि चेंडूला मात्र त्यांनी विसावून घेतला. पहिला विकेटचा पतन आदित्य स्पोर्ट पडके संघाला पाहिलं तर लागत असताना बाजील शेखच्या माध्यमातून बाजीलने परंतु जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. तब्बल 37 धाबांची त्याच्याकडनं मोठी इनिंग्स पाहायला मिळाली आणि नक्कीच बाजी तर टाळ्यांच्या गजराने मात्र खेळाडू कक्षामध्ये मात्र स्वागत केला जातोय. न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल आतिश लोणे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू मात्र ठिकाणी फेस करेल प्रलेश मुरांजन. अजून पाहिलं तर आपण ड्रोन इथे मात्र आपल्याला हवेत पाहायला मिळतोय. सर्व त्या क्षणचित्र आहेत त्या ड्रोनच्या माध्यमातून इथे मात्र ठिकाणी टिपले जात आहेत. फुलटॉस, परंतु या ठिकाणी मात्र एलिव्हेशन बरोबर झालं नाही, टायमिंग जुळलं नाही आणि शेवटच्या दोन्ही चेंडूने मात्र या ठिकाणी थोडं धक्के देत असताना गोलंदाज भावेश पारदी. तर पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होत असताना पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 58 आणि या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर भावेचं कौतुक करावं लागेल. कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक केलं आणि फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 9 धाबा खर्च केल्या, महत्त्वपूर्ण 2 गडी बाद केले आणि मात्र हा सामना जिंकायचा असेल. अंतिम सामन्यामध्ये मात्र श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला मात्र या ठिकाणी प्रवेश करायचा असेल तर 59 धाबांचं इथे मात्र तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि जे आपण दृश्य पाहतो ते लाईव्ह दृश्य आहेत, ड्रोन कॅमेऱ्यासाठी मात्र तिथं तुम्ही पाहता. गोलाकार असा हा क्रीडांगण थोडासा आपल्याकडे इनिंग ब्रेकमध्ये वेल आहे, तर नक्कीच काही जे आपण थोडे सन्मान आहेत ते आपण करून घेणार आहोत. आयोजकांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. तर सन्मान आपण करणार आहोत ज्यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय परशुरामजी पारधी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तुळशीरामजी पारधी आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. जांभूळपाडे गावचे ते समाजसेवक आहेत, त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया.
आणि मी नितीन मोरे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तुलसीरामजी पारधी यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि आपण नितीन मोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर मिस्टर निखिल पारधी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. तर मी किरणजी मोरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते निखिल पारधी यांना सन्मानित करायचं आहे. मिस्टर निखिल पारधी यांना आपण सन्मानित करणार आहोत. किरणजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. पेशाने 4 अकाउंट आहेत आणि या चांगले समालोचक सुद्धा आहेत. विवेक त्रिवेदी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. तर मी या सन्माननीय विलासजी मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विवेकजी त्रिवेदी यांना आपण सन्मानित करूया. त्यानंतर मी विनंती करतो ज्याप्रमाणे मैदानी सजावट केलेली आहे मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर सन्माननीय विलासजी व्यापारी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर ते उपस्थित नाही तर त्यांचे चिरंजीवने आलं तरी हरकत नाही, रोहित व्यापारी, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला विनामूल्य सेवा ही मात्र ठिकाणी देण्यात आलेली आहे. कुठल्याही प्रकारचं त्यांनी शुल्क घेतला नाही. हा त्यांचा मोठेपणा आणि असंच प्रेम तुमचं या आयोजकांवर राहील अशी आम्ही आशा बाळगतो. आणि मी विनंती करतो विलासजी मोरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण रोहित व्यापारी यांना सन्मानित करायचं आहे. थँक्यू. तर जाऊया मित्रांनो आपण आता पुढील दुसऱ्या डावामध्ये. या दुसऱ्या डावामध्ये मात्र काय घडेल, या धाबांचा पाठलाग होईल की नाही हे आपण ऐकणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांना आपण पहिल्यांदाच संधी देत आहोत, मी विवेक त्रिवेदी यांना विनंती करतो की आपण समोरच्या कक्षामध्ये सज्ज व्हायचं आहे. मी थोडा वेळसाठी मात्र विश्रांती घेतोय, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा युवा सेना चषक 2022. थँक्यू. हॅलो, धन्यवाद योगेशजी पाटील कुकसे. खूपच छान असं समालोचन, मराठी भाषेची सेवा त्यांच्यामार्फत पाहायला मिळते. जय मसोबा चिंचवली यांच्या आशीर्वादाने युवा सेना चषक 2022 चिंचवली यांच्याकडनं आयोजन करण्यात आलेलं आहे. थोड्या वेळाने येतो मी माझ्या हिंदी भाषेवरती, पण त्या अगोदर सर्व आमचे पाहुणे मंडळी, सदादा मोरे, विलासमाव मोरे, किरणमाव मोरे, नितीनदादा मोरे, कावराम महाराज कशिवले, रमेश मामा लोणे यांच्या उपस्थितीने मंचाची ताकद वाढलेली आहे. आणि या 2 तारखेपासून चालू असलेल्या या टुर्नामेंटची आपण मजा पाहत आहोत. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे यूट्यूबवरती. बरेच क्रिकेट रसिक या गोष्टीचा आनंद घेत आहेत. तो बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट 2 तारीख से यहाँ पर चल रहा है. और इस ग्राउंड की खासियत ये है कि ये मट्टी में स्पीड है. सिर्फ क्रिकेट नहीं होता यहाँ पर, और बहुत सारी टूर्नामेंट्स होती रहती हैं. उस बात का मैं गवाह रहा हूँ. और ये मट्टी बहुत पवित्र है और चिंचौली वालों ने अपने खून पसीने से इसको और पराक्रमी बना दिया है. क्रिकेट का ये टूर्नामेंट रख के बहुत ही बढ़िया पहली गेंद यहाँ पर. दूसरी इनिंग चल रही है, 58 रन का स्कोर हुआ पहले इनिंग में. अच्छी गेंद वहां पर कट करने की कोशिश, सर्कल के बाहर गेंद गई और सीधा गेंद भाग रही है यहाँ पर 4 रन के लिए. पहली गेंद पे अच्छा यहाँ पर शुरुआत 4 रन से. बेहतरीन शुरुआत यहां पर जामुलपाड़ा टीम की. पहली गेंद पर 4 रन बटोरे यहां पर. अच्छी शुरुआत, बड़ा स्कोर दिया है. फिर से एक अच्छी गेंद, सेम शॉट वहां पर रिपीट किया, डुप्लीकेशन ऑफ द शॉट्स. एंड फिर से एक गेंद वहां पर सीमा रेखा पार. अंपायर का इशारा, हाथ फैलेंगे 4 रन के लिए.
क्रिकेट के टूर्नामेंट में जो बरसातें होती हैं वो पानी की नहीं होती हैं, चौके और छक्कों की होती हैं। तो अब तक 222वां चौका मारा गया, 222 नेल्सन। आणि प्रत्येक झेलावरची 200 रुपयाचं बक्षीस आहे इथे गोट्या शेलार यांच्याकडनं। या गोष्टीची सुद्धा नोंद घ्यायची। आयवा झेलसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे गोट्या शेलार यांच्याकडनं। अपन सर्वांचे लाड़के मित्र गोट्या शेलार यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस है। तो आए हुए सारे प्रेक्षकों को पैसा कमाने की भी यहाँ पर अच्छी संधि है, अच्छा मौका है कि अगर संडे है, काम की छुट्टी है, फिर भी अगर मीटर चालू रखना है तो कैचेस पकड़ते जाओ, मीटर चालू रखते जाओ। आप मानोगे नहीं, एक जगह पर मैंने एक टूर्नामेंट में ये स्कीम देखी थी। एक मेरा दोस्त था, लगभग 2200 रुपये उसने कमाए थे ऐसे कैचेस पकड़ के। तो एक दिन की मेरी मंजूरी जितनी नहीं है उतनी कैचेस पकड़ के छूट जाती है। तो धन्यवाद गोट्या शेलार जी। बहुत ही अच्छा मैच यहाँ पर जामुलपाड़ा और पड़गा के बीच में चल रहा है। सेमीफाइनल का मैच है ये। 3 गेंदें अब तक हो चुकी हैं, स्कोर हो गया है 14 रन और बहुत ही अच्छी बैटिंग यहाँ पर सुरेश कर रहे हैं। अब तक तीनों गेंदों पर उन्होंने सीमा रेखा पर 2 चौके 1 छक्का खेला है। तो जामुलपाड़ा अपनी ताकत बता रही है यहाँ पर। काफी अच्छे दोनों बल्लेबाज हैं, कल भी इनका मैच मैंने यूट्यूब पर देखा था। फिर से एक अच्छी गेंद, उतरे अच्छा प्रहार वहां पर लॉन्ग ऑन की ओर, नीचे फिर मौजूद कैच हो गया यहाँ पर। विकेट सुफियान वहां पर अपना प्रदर्शन दिखाते हुए पहला विकेट जामुलपाड़ा टीम का, यहाँ पर नुकसान जामुलपाड़ा टीम को। चिंचवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान, चिंचवली गावाचं बहुत ही मैदान। बेहतरीन गेंद यहाँ पर सुफियान की तरफ से आई और जो बाउंड्रियों की बौछार वहां पर कर रहे थे सुरेश काफी अच्छा खेल रहे हैं। कल भी अपनी टीम को काफी अच्छा प्रदर्शन करके उन्होंने फाइनल तक पहुंचाया था, कल के दिन के फाइनल तक। आज भी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे जामुलपाड़ा टीम की ओर से, लेकिन नाकाम रहे। सुफियान वहां पर अच्छे खासे हट्टे कट्टे, उनकी देहयष्टि बताती है। अच्छी गेंद, काफी कम रनअप है, लेकिन गेंद का जो स्पीड बढ़ाते हैं अपने शोल्डर के थ्रू बढ़ाते हैं। तो शोल्डर के अपने शोल्डर का पूरा उपयोग वहां पर सुफियान करते दिख रहे हैं पड़गा की टीम से। पड़गा की भी काफी यादें हमारी अंडरआर्म क्रिकेट की हैं, ओराम की नहीं है। लेकिन हालांकि जवान बच्चे से ही शुरुआत होती है, तो ओराम क्रिकेट भी कहीं अंडरआर्म से शुरुआत हुआ है। तो पड़गा की टीम काफी पुरानी है और अच्छा प्रदर्शन यहां पर सुफियान की ओर से हो रही है। जामुलपाड़ा टीम के लिए यह मैच आसान नहीं होगा। लगभग 59 रनों का बहुत ही बड़ा स्कोर का लक्ष्य यहां पर पड़गा टीम ने दिया हुआ है। अब तक कोई भी एक्स्ट्रा गेंद नहीं फेंकी गई, सुफियान की ओर की यह खासियत रहेगी। और मेरा ये मानना है कि आप अगर अच्छे गेंदबाज हो तो एक्स्ट्रा गेंदें नहीं जानी चाहिए। जो भी रन खाओ बल्ले से खाओ, फिर वो चौके हो या सिक्सर हो, लेकिन गेंदें वैलिड होनी चाहिए। 6 की 6 गेंदें वैलिड गिरनी चाहिए, ये ज्यादा इंपॉर्टेंट होता है गेंदबाज होने के नाते। फिर से एक अच्छी गेंद, उतने अच्छा प्रहार वहां पर लेग साइड की ओर, सर्कल के बाहर गेंद निकली। अंपायर का इशारा, वहां पर कोई बड़ा इशारा नहीं, 1 रन पूरा किया वहां पर दोनों बल्लेबाजों ने। सुफियान का अच्छा ओवर घटता हुआ यहां पर पड़गा टीम को वहां पर मजबूती मिली सुरेश का विकेट लेने के बाद। सुफियान ने जो 3 गेंदें जाया करी थी पहले बड़े शॉट्स खाकर, उन पर वहां पर कहीं रोक लगाई उन्होंने और पूरा ओवर कंट्रोल में लेते हुए। फिर से एक अच्छी गेंद और बहुत ही बढ़िया गेंद, वहां पर अंपायर का कोई इशारा नहीं, अपील खारिज की गई। और आणि इथे बघा एक नवीन पारितोषिक आलेले सदादादा मोरे यांच्याकडनं। 3 चेंडू 3 सिक्सर जर मारले गेले लागोपाठ तर 3000 रुपयांचं पारितोषिक आहे। सदादादा मोरे यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे। सदानंद मोरे आमचे नेहमीच प्रोत्साहन देत असतात, मग तो खेळ कुठलाही असो त्या खेळामध्ये नेहमीच ते प्रोत्साहन देत असतात। अशा प्रकारची पारितोषिकं नेहमी त्यांच्याकडनं पाहायला मिळतात। और नितिन दादा मोरे, विलास मामा मोरे यहाँ मेरे सामने। देखिए क्या कहते हैं कि नेतृत्व कितना भी बड़ा क्यों ना हो, लेकिन जब काम अपने घर का होता है तो आपको जमीन पर आके खड़ा होना पड़ता है। विलास मामा मोरे और नितिन दादा मोरे उस बात का उदाहरण यहाँ पर दे रहे हैं कि भले वो बहुत ही बड़े नेतृत्व हैं, लोग जानते हैं कितने बड़े नेतृत्व हैं, लेकिन उस हाँ 18 गेंदों में 44 रनों की जरूरत है। थैंक यू। 18 गेंदों में 44 रनों की जरूरत है और काफी टाइट मैच यहां पर। आतिश करेंगे अगली गेंद, फुल लेंथ गेंद वहां पर सर्कल के अंदर रहेगी, वहां पर खुद ने वहां पर कलेक्ट किया, कोई रन नहीं दिया। अच्छी शुरुआत आतिश की ओर से और डॉट गेंद रही, कोई रन नहीं आया। तो सुफियान का थोड़ा महंगा ओवर गिरने के बाद वहां पर आतिश पड़गा टीम की तरफ से आए और देखना यह बनेगा कि आतिश किस हद तक रोक पाते हैं जामुलपाड़ा टीम के बल्लेबाजों को।
फिर से एक फुल लेंथ गेंद वहां पर ऑफ साइड पर खेला गया, दोनों पिच प्लेयर के बीच से गेंद निकाली गई, पीछे फील्डर मौजूद, अच्छा कलेक्शन वहां पर, चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा बहुत ही अच्छा सन्मान. शॉट वहां पर अजय की बल्ले से देखने मिला, तगड़ा हेलीकॉप्टर शॉट, ये नया शॉट निकाला गया हमारे बेहतरीन कप्तान MS धोनी की ओर से। उन्होंने पहली बार ये शॉट खेला था, उसके बाद फिर ओरम टेनिस क्रिकेट में इस शॉट की लगातार बौछारें होती हैं और अजय ने बहुत ही बेहतरीन शॉट वहां पर खेला 6 रन के लिए। सारे आयोजक हमारे देखिए सामने इस आयोजन की तरफ ध्यान देते हुए, किरण दादा मोरे भी मंच से ऊपर नीचे आ गए हैं इस बात का ध्यान देने के लिए कि कहीं ये पटाखे किसी को नुकसान न पहुंचा दें, तो बड़ी ही सावधानता के साथ इनको बजाया जाए और इस महफिल को, इस टूर्नामेंट को एक यादगार टूर्नामेंट बनाया जाए, इस बात का ध्यान हमारे सारे आयोजक दे रहे हैं। फिर से एक बेहतरीन शॉट वहां पर, फील्डर मौजूद लेकिन नाकाम रहे, गेंद गई सीमा रेखा पार, 4 रन के लिए अंपायर के हाथ फैलते हुए। तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. हॅलो, स्टँडच्या खुर्च्या कृपया बाजूला काढून घ्यायच्या आहेत, 2 नंबर स्टँडच्या खुर्च्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत कृपया। सामना पंच एक 30 सेकंड किंवा 1 मिनिट जास्तीत जास्त सामना थांबवायचा आहे आपण। 2 नंबर स्टँड मधल्या सर्व खुर्च्या बाहेर घ्यायच्या आहेत, गाड्या पण बाहेर घ्यायच्या आहेत, 2 नंबर स्टँडच्या बाईक ही बाहेर घ्यायची आहे। और आणि या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आमचे एक्स MLC मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल महाराष्ट्र आणि मेडिकल स्टोर्स असोसिएशनचे अध्यक्ष माननीय जगन्नाथजी शिंदे सर यांचं आगमन इथे होत आहे आणि त्यांच्यासाठी हा आतिषबाजीचा पूर्ण प्रोग्राम इथे केलेला आहे। सर्व आमचे आयोजक मंचावरून खाली आलेले आहेत। सन्माननीय अप्पासाहेब शिंदे यांचं आगमन इथे मेडिकल स्टोर्स असोसिएशनचे अध्यक्ष एक्स मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार माननीय अप्पासाहेब शिंदे यांचं आगमन आणि त्यांचं स्वागतम इथे फटाक्यांच्या आतिषबाजीने आम्ही करतोय। सामना थांबवण्यात आलेला आहे। या टूर्नामेंटचे, या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आमचे प्रेरणास्थान आणि आमच्या युवा वर्गाची ताकद माननीय अप्पासाहेब शिंदे यांचं आगमन, या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत या आतिषबाजीने आपण करतोय आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे, त्यांच्यासोबत आलेले सर्व पाहुण्यांचे आम्ही स्वागत करतो। माननीय अप्पासाहेब शिंदे यांचं आगमन, या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे एक्स मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार माननीय अप्पासाहेब शिंदे, मेडिकल स्टोर्स असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अप्पा सर, थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर। वी आर वेरी मच डिलाइटेड टू हैव ऑन द स्टेज ऑफ दिस टूर्नामेंट। थैंक यू सो मच सर। सारे आयोजक हमारे माननीय अप्पा सर को लेने के लिए यहाँ पर मंच के नीचे माननीय अप्पा साहब शिंदे यहाँ पर मंच पर विराजमान होते हुए, एक बार जोरदार तालियां, सारे मंच पर बैठे लोग एक बार जोरदार तालियां हमारे प्रमुख पाहुणे माननीय अप्पा साहब शिंदे सर के लिए, एक्स मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल और महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन के अध्यक्ष सन्माननीय अनिल दादा करपे यांचं सुद्धा आगमन आहे या स्पर्धेमध्ये, त्यांचं सुद्धा स्वागत आहे। माननीय अनिल दादा करपे, आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे, आपलं स्वागत आहे। आणि आमच्या स्पर्धेसाठी मुख्य पाहुणे माननीय अनिल दादा करपे आणि माननीय अप्पासाहेब शिंदे यांचं आगमन या मंचावरती। धन्यवाद दादा। पंच, सामना चालू करायचा है। बहुत बहुत शुक्रिया आपका सपोर्ट के लिए। अंपायर्स, प्लेयर्स, थैंक यू सो मच। माना कि आपने 58 रन ठोके हैं पड़गा टीम, लेकिन हम भी आपसे कम नहीं है। जामुलपाड़ा की टीम बता रही है, मात्र एक ही विकेट यहां पर खोया है और अब तक बहुत ही बेहतरीन परिस्थितियों में जामुलपाड़ा की अजय और विजय खेल रहे हैं। फिर से एक अच्छी गेंद, वहां पर अच्छा कलेक्शन,
सर्कल के अंदर प्लेयर दोनों मौजूद रहे। एक रन पूरा किया मेरे ख्याल से। अंपायर ये एक रन था आखिरी गेंद पर, एक रन था, एक रन था। ओवर की समाप्ति। आतिश अपनी इंडिविजुअल पहली ओवर खत्म कर चुके हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर हो गया है जाऊलपाड़ा टीम का 34 रन, धावसंख्या झाली 34 जाऊलपाड़ा संघाची आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे जयश्रीराम संघ जाऊलपाड़ा यांना जिंकण्यासाठी। 12 चेंडूमध्ये 25 धावा म्हणजे लगभग 12.5च्या सरासरीने 12.5 के एवरेज से जाऊलपाड़ा टीम को खेलना है और पड़गा टीम को 25 रन डिफेंड करने हैं 12 गेंदों में। हालांकि ओवरआर्म टेनिस बॉल का ये क्रिकेट है, यहाँ पर 12 गेंदों में 50 या 60 रन भी ठोके जा सकते हैं। काफ़ी सारी टूर्नामेंट में देखा गया है एक एक बॉलर 30-30 रन खाया है। तो पड़गा टीम को यह मैच हल्के में नहीं लेना चाहिए और जामुलपाड़ा टीम को भी अपने हौसले नहीं गिराने चाहिए। जब तक कोई भी रेस खत्म नहीं होती, उसका विजेता या उसका हारने वाला का डिसीजन नहीं होता है। तो अभी भी 12 गेंदें हैं, आपके हाथों में बल्ला है, आपके पास पूरा मौका है इस मैच को पलटने में। आए हुए सारे मेहमानों का हम स्वागत करते हैं इस टूर्नामेंट में। हमारे सारे आयोजकों का धन्यवाद देते हैं जिस प्रकार का ये टूर्नामेंट इन्होंने आयोजन किया है, जिस प्रकार की व्यवस्थाएं की गई हैं हमारे प्लेयर्स के लिए कि हर 2 ओवर के बीच में यहाँ पर पानी पहुँचाया जा रहा है। ये सारी व्यवस्थाएं बताती हैं कि इस टूर्नामेंट का आयोजन कितनी बेहतरीन तरीके से किया गया है। और कोई भी प्रोग्राम जब बेहतरीन होता है तो उसको करने वाले लोग भी बेहतरीन होते हैं। बाकी जय मसोबा चिंचवली यांचा आशीर्वाद नेहमीच लाभलेला आहे चिंचवलीच्या प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक सहभागी कार्यकर्त्याला आणि खेळाडूला त्या गोष्टीचाच आशीर्वाद इथे पाहायला मिळतोय का गेली 2 मार्च पासून ही टूर्नामेंट चालू आहे। सुरळीत एकदम व्यवस्थित चालू टूर्नामेंट, कुठेही गालबोट लागता कामा नये, कुठेही एकही निर्णय कुठे गोंधळ माजवत नाहीये। या मैदानावरती एकदम सुरळीत असा हा स्पर्धा चालू आहे। पुढील षटक असेल प्रलेश यांचा। अगली गेंद यहाँ पर थोड़ा पेस कम था और अच्छे हिसाब से लेग साइड की ओर खेला गया। कलेक्शन वहां पर हो पाया कि नहीं मैं नहीं बता पाऊंगा, लेकिन वहां पर दूसरे रन की कोशिश नाकाम रहे। दोनों एक सेटल हुए, दोनों बल्लेबाज 1 रन पर। तो अच्छी गेंद यहाँ पर पड़गा की टीम अपनी काफी टाइट ओवर करा रही है। प्रलेश ने पहली गेंद से बता दिया कि मैं भले पेस नहीं डाल रहा हूं लेकिन मेरी लेंथ बहुत परफेक्ट है। और गेंदबाज जब अपनी लेंथ और लाइन को परफेक्ट रखता है तो फिर सामने क्यों ना धुरंधर बल्लेबाजी खड़ा हो, आप आसानी से डिफेंड कर सकते हो। फिर से एक अच्छा शॉट वहां पर, फुल लेंथ गेंद डाली प्रलेश ने, वापस फील्डर मौजूद रहेगा पीछे। प्रलेश का इशारा वहां पर, थ्रो की मांग कर रहे हैं। 1 ही रन पर सेटल हुआ। अच्छा कलेक्शन वहां पर थ्रो का, 1 ही रन लिया गया। तो अब तक अच्छी गेंदबाजी प्रलेश की तरफ से हो रही है। सॉरी यस, मैं गेंद डालते वक्त नहीं आवाज करूंगा, मैं समझ चुका हूं वो तकलीफ, माफी चाहता हूं उसके लिए मैं। तो प्रलेश अब तक अच्छी ओवर कर रहे हैं, कोई बड़े शॉट्स नहीं खेलने दिए हैं जय श्री राम जामुलपाड़ा टीम के बल्लेबाजों को। फिर से अच्छी गेंद, उतना ही अच्छा प्रहार वहां पर लेग साइड की ओर, लॉन्ग ऑन की ओर। फील्डर नीचे मौजूद नहीं थे, अंपायर का इशारा मैं देखना चाहूंगा। हाथे फैलते हुए, उंगलियां पसरती हुई, 4 रन के लिए। तर नक्कीच बॅटिंग इथे मात्र अतिशय सुंदर पद्धतीने मात्र ठिकाणी सुरू आहे। परंतु आपण जर व्यासपीठावर जर आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून एक आतुरता आम्हाला लाभली होती की कधी या स्पर्धेमध्ये यांचं पाऊल लागतील आणि ती हस्ती आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित झालेली आहे। सन्माननीय जगन्नाथजी शिंदे उर्फ अप्पासाहेब शिंदे यांना तुम्ही आपल्या व्यासपीठावर पाहू शकाल। त्यांच्या सोबतीला त्यांचे अगदी जीवलग आणि परममित्र सन्माननीय सदाशिवजी मोरे साहेब सुद्धा आपण त्यांच्या समवेत पाहू शकाल आणि इतर मान्यवर सुद्धा आपण पाहतो व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्वांचं मी जे मसोबा क्रिकेट संघ चिंचोलीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय। 9-19 पाहिजेत स्कोर झालेला आहे तो 40 धावा झालेल्या आहेत। 59 धावांची गरज आहे श्रीराम जामुलपाड़ा संघाला। 9 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे। 9 गेंदे 19 रन। फिर से वहां पर लेंथ थोड़ी पीछे खींच के डाली, वहां पर अच्छा प्रहार किया गया और वहां पर कैच लिया गया। पवेलियन की तरफ वापस जाते हुए जामुलपाड़ा टीम के बल्लेबाज। युवा सेना चषकचा मान, युवा सेना चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान। युवा सेना चषकचा मान, तिथे होतो। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी पड़गा की ओर से हो रही है और मैच को पूरा नियंत्रण में रखे हुए हैं प्रलेश अपनी गेंद से। और जामुलपाड़ा टीम को मेरे ख्याल से थोड़ी सूझबूझ लगाने की जरूरत है। मैच कहीं गया नहीं है लेकिन आप इसको
भेज रहे हैं, हेलो। वो जा नहीं रहा है लेकिन आप उसको भेज रहे हैं, तो जामुनपाड़ा टीम अगर थोड़ा सा दिमाग लगाए और थोड़ा सा इस गेम में वापस आए, आपके पास क्वालिटी है, आपके पास टैलेंट है, आपके पास पोटेंशियल है, आपके पास कैपेबिलिटीज़ हैं, तो आप थोड़ी सी निराशा न लाएं और अच्छे शॉट्स खेलने की कोशिश करें। तो अभी भी 8 गेंदों में 19 रनों की ज़रूरत है, जो कि असंभव बिल्कुल नहीं है। क्रिकेट में कुछ भी असंभव नहीं होता। क्रिकेट इज़ द गेम ऑफ अनसर्टेनिटीज़ और यहाँ पर सारी अनिश्चितताएं काम करती रहती हैं। तो अभी भी 8 गेंदों में 19 रनों की ज़रूरत है। मैं ज़्यादा क्रिकेट तो नहीं खेला हूँ, लेकिन इतनी बात ज़रूर जानता हूँ, 2 शॉट्स का गेम है ये। 2 अच्छे शॉट्स अगर आते हैं तो आपका मैच सेट हो जाता है। प्रलेश बहुत ही अब अगली ओर अपनी अभी भी जारी करे हैं। फिर से एक अच्छी गेंद, वहां पर लेंथ को पीछे खींचा, गेंद को थोड़ा ऊपर रखा, अच्छा शॉट, वहां पर अंपायर का इशारा, दोनों हाथ ऊपर जाते हुए 6 रन के लिए। युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान युवा सेना चषकचा मान तो मानो कि जैसे सचिन ने सुन लिया हो कि कमेंटेटर सही कह रहा है। इससे बेहतर है कि कुछ अगले शॉट्स खेले जाएं तो कुछ सूझ समझ के साथ बड़े शॉट्स खेले जाएं, और सचिन ने उसको भांप लिया। पहली गेंद पर 6 रन खेले और मैच का जो समरी यहां पर बन रही है, 6 रन से नीचे आते हुए 7 गेंदों में 13 रनों पर मैच आ बैठी है। पड़गा टीम के प्रलेश बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे थे, हालांकि यहां पर एक बड़ा शॉट उनको बैठा, उन्होंने एक विकेट भी लिया अपनी ओर में, लेकिन उसके बावजूद यहां पर एक बड़े शॉट्स खेले जा रहे हैं उनकी गेंद पर। तो प्रलेश को कहीं ना कहीं अगली गेंद को थोड़ा सा काफी कंट्रोल में होते हुए डालना पड़ेगा और अगली गेंद पर कोई बड़ा शॉट ना आए, इस बात का ध्यान देना पड़ेगा। बहुत ही बेहतरीन मैच चल रहा पड़गा और जामुनपाड़ा टीम के बीच में। फिर से एक अच्छी गेंद, वहां पर बीट करा बैठे प्रलेश। जैसे मैंने कहा कि अच्छी नियंत्रित गेंदबाजी वहां पर हो रही प्रलेश की तरफ से। अपना तीसरा ओवर यहां पर इंडिविजुअल पहला ओवर और अपनी टीम का तीसरा ओवर समाप्त किया जीतने के लिए। अब श्री राम जामुनपाड़ा टीम को 6 गेंदों में 13 रनों की जरूरत है। विकेट यहां पर बेल्स नीचे आ गई, अंपायर पहुंच चुके बेल्स चढ़ाने के लिए, तो यहां पर विकेट गंवा बैठे प्रलेश का बहुत ही सक्सेसफुल ओवर। यहां पर 2 विकेटें ले बैठे प्रलेश अपनी ओवर में और जामुनपाड़ा टीम को कहीं ना कहीं खाई में ढकेल दिया है। अभी जो जा रहे हैं वो सचिन है, मेरे ख्याल से सचिन आउट होकर जा रहे हैं। काफी अच्छी बैटिंग वो करना चाहते थे, पहली गेंद पर उन्होंने आगाज किया था कि बड़े शॉट्स को खेलूंगा, लेकिन निराश करते हुए जा रहे हैं अपनी टीम को। और ये मैच अब अपने निर्णायक दौर पर आके बैठा है, काफी डिसीजिव मोड पर आके बैठा है मैच। 6 गेंदों में 13 रनों की जरूरत है। पड़गा टीम के हाथों में ओवर है और श्री राम जामुनपाड़ा टीम के हाथों में ये बल्ला है। तो देखना ये होगा कि ये मैच किसकी तरफ बैठेगा, कौन फाइनल में एंट्री लेगा और इस बेहतरीन टूर्नामेंट में कौन अपने आप को प्रबल दावेदार बनाएगा जो बोर सिटी के साथ खेलेगा। बघा इथे पारितोषिक वाढलेलं आहे, आयवा जेलसाठी 300 रुपये केलेलं आहे। 200 रुपए से बढ़कर 100 रुपया उसमें इजाफा हो गया। माननीय गोटा शेलार यहाँ पर मौजूद हैं, उनकी तरफ से 300 रुपए का यहाँ पर बख्शीश है। तो अगर आप बाहर कैचेस लेते हैं तो 300 रुपए आपको मिले जाएंगे। गोटा शेलार काफी देर से इस पर बख्शीश लगा रहे हैं, तो दोस्तों कोई कैचेस हो जाए तो ज्यादा अच्छा रहेगा, गोटा जी शेलार को भी अच्छा लगेगा। हो दरम्यान या ठिकाणी सन्माननीय नागेशजी पितांबरे यांचं इथे मात्र शुभ आगमन दिलेलं आहे। तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम। आखिरी ओवर उम्मीद लेकर आए पड़गा की ओर से और उम्मीद अपनी उम्मीदों को जिंदा रखते हैं कि नहीं, पड़गा टीम को ये देखना होगा। उम्मीद ऐसा शब्द है जिस पर 140 करोड़ लोग जी रहे हैं इस इंडिया में, तो उम्मीद की ओर क्या उम्मीद करती है वो देखना होगा। फिर से एक अच्छी गेंद और पहली गेंद पर यहां पर देखिए गिल्लियां बिखेर दी। याद आता है मुझे आशीष की पहली गेंद, मिचेल स्टार्क की वो गेंद, रोरी बंस का वो विकेट। यहां पर उम्मीद ने पूरी उम्मीदें जगा रखी हैं, पहली गेंद पर विकेट लिया यहां पर। और रिप्ले आप देख सकते हैं, क्या गेंद डाली है, लाइन बिल्कुल भटकी नहीं, लेंथ बिल्कुल सही था और उम्मीद ने पूरी उम्मीदें जिंदा रखी। 5 गेंदों में 13 रनों का यहां पर समीकरण बनता हुआ पड़गा की टीम हावी हो रही है। उम्मीद की उम्मीदें यहां पर हावी हो रही हैं जामुनपाड़ा टीम पर। बहुत ही
बेहतरीन गेंदबाजी, बहुत ही अच्छी क्रिकेट का प्रदर्शन पड़गा टीम की ओर से हो रहा है और जामुलपाड़ा टीम अपने आप को कहीं ना कहीं खाई में धकेल रही है। मैंने पहले भी कहा था कि क्रिकेट जो है वो मैनेजमेंट का गेम है, ये स्ट्रैटेजी का गेम है। क्रिकेट मात्र फटके और प्रहार करने का गेम नहीं है, कहीं ना कहीं आपको अपनी टैक्टिक्स भी यूज करनी होती हैं और जामुलपाड़ा टीम अपनी टैक्टिक्स को यूज करने में बिल्कुल विफल हो रहा है और पड़गा टीम बिल्कुल अपने दिमाग पर बर्फ रखे हुए बराबर ओवर करे जा रहे हैं, अच्छी गेंदें डाले जा रहे हैं, ना लेंथ से भटक रहे हैं ना लाइन से भटक रहे हैं और उम्मीद जो है बिल्कुल उम्मीदें जगा कर बैठे हुए हैं। 5 गेंदों में 13 रन की जरूरत है। हालांकि मैच अभी भी गया नहीं है क्योंकि मैंने कहा कि ओवरआर्म टेनिस क्रिकेट मात्र छक्कों और चौकों का गेम है। एक छक्का एक चौका मैच का निर्णय को पलट देता है। तो जामुलपाड़ा टीम के बल्लेबाज अगर अब भी अपनी कलाइयों में दम रखते हैं तो इस मैच को पलट सकते हैं। फिर से एक अच्छी गेंद, अंपायर का इशारा यहां पर वाइड गेंद का, दोनों हाथ फैलते हुए 1 रन एक्स्ट्रा मिली और उम्मीद को मेरे ख्याल से प्रेशर होगा, बेशक प्रेशर होगा, इसमें कोई दो राय नहीं है। आखिरी ओवर कर रहे हैं और निर्णायक ओवर कर रहे हैं क्योंकि उनका ओवर डिसाइड करेगा कि कौन सी टीम आगे जाकर फाइनल खेलेगी। तो थोड़ा बहुत प्रेशर तो जरूर रहेगा उनके ऊपर, लेकिन फिर भी ये पहली गेंद है जो उन्होंने एक्स्ट्रा रन फेंके यहां पर और पहली गेंद पर तो विकेट भी लिया है, तो अभी भी काफी उम्मीदें हैं उनकी तरफ से। फिर से एक अच्छी गेंद उम्मीद की, प्रहार करायचा पूर्ण प्रयत्न जामुलपाड़ा संघाच्या फलंदाजांचा चालू आहे, परंतु उम्मीद यांची जी गोलंदाजी आहे ती अशी प्रॉपर आणि एकदम अचूक टप्प्यावरती पडते। एक प्रहार करायला तिथे काही संधी देत नाहीये ते जामुलपाड़ा संघाच्या फलंदाजांना आणि त्यांची ही अचूकता आणि त्यांचा सराव सांगतोय का कुठल्या प्रकारची गोलंदाजी ते करू शकतात। जामुलपाड़ा संघाच्या फलंदाजांना बिल्कुल कठीण पडता ती चेंडू खेळायला। और दोस्तों प्रैक्टिस मेक्स मैन्स परफेक्ट, तो उम्मीद जो गेंदबाजी कर रहे हैं वो साफ साफ दिखा रही कि वो कितनी प्रैक्टिस करते हैं अपने होम ग्राउंड पर और उसी का ये नतीजा है कि अच्छी गेंदें यहां पर डाल रहे हैं उम्मीद। तो उम्मीदें जगाए रखें पड़गा टीम के लिए। फिर से एक अच्छी गेंद, उतने अच्छा शॉट, एलिवेटेड शॉट वहां पर काफी ऊंचा नीचे फील्ड मौजूद, दोनों हाथ फैलाए और अच्छा कैच वहां पर। अच्छा प्रदर्शन क्रिकेट का, अच्छा प्रदर्शन फील्डिंग का, पड़गा टीम की उम्मीदें उम्मीद के साथ परवान चढ़ती हुई। फिर से एक विकेट जाता हुआ जामुलपाड़ा टीम का। तो पड़गा टीम बहुत ही बेहतरीन क्रिकेट खेल रही है इस ग्राउंड पर। जय मसोबा चिंचोली आयोजित युवा सेना चषक 2022 में अपना बहुत ही बेहतरीन प्रदर्शन कर रही है और अब इस मैच का जो फलसफा बनता है, 3 गेंदों में 11 रनों की जरूरत है जामुलपाड़ा टीम को और मात्र 3 गेंदें सेफ 3 गेंदें निकालनी है उम्मीद को अपने पड़गा टीम के लिए। देखना यह बनेगा कि यह मैच किसकी तरफ झुकता है। मैच अभी भी किसी की तरफ नहीं झुका हुआ है क्योंकि ओवरआर्म टेनिस क्रिकेट है। ये एक गेंद में भी अपना पासा पलटता है, एक गेंद में भी इसका पाला पलट जाता है और दूसरी तरफ निर्णय बैठ जाता है। तो आखिरी 3 गेंदें उम्मीद की, जामुलपाड़ा टीम की उम्मीदें यहां पर ध्वस्त करते हुए उम्मीद। फिर से एक वाइड गेंद, तारीफ ये करनी होगी उम्मीद की कि देखिए टेनिस बॉल क्रिकेट में अक्सर देखा गया है कि बल्लेबाज जब स्टंप छोड़ के बाहर निकलता है, 6-6 10-10 स्टंप छोड़ के बाहर निकलता है, तो वो इस कोशिश में होता है कि गेंद की लाइन गेंदबाज बदलेगा और मेरे अक्रॉस द गेंद खेलने का मौका मिलेगा। लेकिन उम्मीद अपनी लाइन नहीं बदल रहे हैं, उम्मीद स्टंप लाइन पे गेंदबाजी कर रहे हैं, उम्मीद अपना टप्पा नहीं बदल रहे हैं, अपनी लेंथ नहीं बदल रहे हैं। ये उम्मीद की तारीफ यहां पर करनी पड़ेगी क्योंकि अगर लाइन बदलेंगे तो बड़ा शॉट खेलने के लिए बल्लेबाज को मौका बनेगा। फिर से अच्छी गेंद और प्रहार करने की कोशिश जरूर थी, नाकाम रहे, सीधा गेंद आई फील्डर के पास। अच्छा कलेक्शन वहां पर, 1 रन पर सेटल हुए और लगभग ये मैच अब 2 गेंद 9 रनों पर आ चुका है। तो ये मैच दोनों बाउंड्रीज का मैच बन चुका है, या तो 2 सिक्सर खेले जाए या तो फिर 1 सिक्सर या 1 4 खेला जाए, उसके अलावा ये मैच नहीं निकलेगा। और अगर ये मैच टाई होता है तो सुपर ओवर खिलाया जाएगा। ध्यान रखना कंपलसरी चेसिंग वाला नियम यहां नहीं है, आपको सुपर ओवर खेलना पड़ेगा। दोनों टीमें इस बात पर ध्यान दें, दोन्ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे। जर सामना बरोबरी सुटला तर तुम्हाला सुपर ओवर खेळावा लागेल। 2 चेंडू 9 धावा, निर्णायक अशा वळणावरती आज सामना आलेला आहे उम्मीद पड़गा संघाकडनं। फिर से एक अच्छी गेंद और लगभग ये मैच अपने कवर में ले लिया है पड़गा टीम ने, क्योंकि यहां से अब यह मैच अगर घूमेगा तो बहुत ही अगर नुकसान होगा तो 6 रन का नुकसान होगा अगर वैलिड गेंद गिरती है तो। उसके बावजूद आप 2 रन से
1 रन से हारोगे, लेकिन अगर 6 मारे जाते हैं तो मैच टाई हो जाएगा। फिर सुपर ओवर का यहाँ पर थोड़ा एक एडवेंचर देखने मिलेगा। तो मैं तो नहीं आशा करता हूँ कि कोई ऐसी सिचुएशन में आके मैच खड़ा हो कि दोनों टीमों की जान हलक में अटक जाए। मैं चाहता हूँ कि निर्णय निकले, लेकिन अब ये खिलाड़ियों पे निर्भर करता है कि उस मैच में कितना रोमांच डालना चाहते हैं। और यहाँ पे दर्शकों की इच्छा है कि सुपर ओवर होना चाहिए, क्योंकि वो देखना चाहते हैं। अभी तक कोई मैच सुपर ओवर खेला गया कि नहीं? एक मैच हुआ है सुपर ओवर, और हमारे आयोजकों की टीम यहाँ पर हारी है उसमें, लेकिन कोई बात नहीं, और फिर से दूसरा सुपर ओवर हम देखना चाहेंगे। आखिरी गेंद 7 रन। उम्मीद, आप कितनी उम्मीदें जगाओगे अपनी टीम के लिए देखना है। और जामुलपाड़ा टीम के जो हमारे बल्लेबाज हैं वो जय श्री राम का नारा बुलंद करेंगे कि नहीं, ये भी हमको देखना है, क्योंकि उनके नाम में ये जय श्री राम जामुलपाड़ा संघ। 1 चेंडू 7 धावा। करारा शॉट खेलने की कोशिश नाकाम रहे। जामुलपाड़ा टीम यहां पर मैच हार गई है, और पड़गा टीम की यहां पर खुशियां देखते बनती हैं। फाइनल में वो प्रवेश कर चुकी हैं। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद पड़गा और जामुलपाड़ा टीम। और बहुत ही बेहतरीन मैच यहां देखने मिला। जामुलपाड़ा टीम इस मैच को 7 रन से हारता हुआ, पड़गा टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है, जो कि बोरसेती के साथ खेलेगी।